नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खणाची हँडबॅग कशी स्टिच करायची हे बघणार आहोत आणि आतमधून एकदम फिनिशिंगमध्ये त्याचे कुठलेही धागेदोरे दिसत नाही अशा पद्धतीने स्टिच कशी करायची ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. बॅग स्टिच करण्यासाठी खणाचं फॅब्रिक घेतलेलं आहे. कॉटनचं लाइनिंग वापरणार आहे मी इथे आणि रबर शीट वापरणार आहे. रबर शीटमुळे बॅगला थिकनेस चांगला येतो. खाली कॉटनचं लाइनिंग ठेवलेलं आहे, मध्ये रबर शीट ठेवलेली आहे आणि वरती खणाच्या फॅब्रिकचा मेन पीस ठेवायचा आहे आणि चारही बाजूंनी स्टिच करायचं आहे. असे 2 पीस आपल्याला पाहिजेत खणाच्या फॅब्रिकचे. लाइनिंग आणि रबर शीट लावून हे 2 पीस मी तयार करून घेतले. त्याचं मेजरमेंट आहे 13 बाय 14 इंचाचं. 2 बेल्ट तयार करून घेतलेत. बेल्टची लेंथ आहे 27 इंच. 25 ते 27 इंचाच्या मध्ये तुम्ही शोल्डर बॅगसाठी घेऊ शकता आणि 1 इंच त्याची रुंदी आहे. असे 2 बेल्ट तयार करून घेतलेत. आता हा एक मेन फॅब्रिक पीस घेतला, त्याचा सेंटर पॉइंट मार्किंग केला आणि सेंटरपासून 2.5 इंच अलीकडे 2.5 इंच पलीकडे असे 2 मार्किंग केलेत. दुसऱ्या पीसला सुद्धा सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. इथे बेल्ट जोडून घ्यायचे आहेत. तर असे मी दोन्ही पीसला बेल्ट जोडून घेतलेले आहेत. बॅक साईडचा पीस घेतलाय, तिथे 2 इंचावर असं मार्किंग करून घेतलं. तिथे लाईन ड्रॉ करून ते कटिंग करून घेतलं. इथे झिप लावून घ्यायची आहे पॉकेट तयार करण्यासाठी. तर एक झिप घेतली तेवढ्याच मापाची, ती इथे जोडून घेतली. झिप जोडून झाली त्यानंतर ती आतल्या बाजूला अशी टर्न करायची आहे आणि आतल्या बाजूने त्याला झिपच्या अगदी कडेने दाब शिलाई द्यायची आहे. झिपच्या दुसऱ्या साईडला ही पट्टी लावून घ्यायची आहे, स्टिच करून घ्यायचे. त्यालाही आतल्या बाजूने टर्न करून त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर असा हा पीस रेडी होईल. एक कॉटनचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हा पीस असा ठेवून घेतलाय आणि त्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचे, म्हणजे तिथे पॉकेट छान तयार होईल. हे जोडून घेतलं. एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घेतलंय. तर इथे छान असं पॉकेट तयार झालेलं आहे. खूप मोठ्या साईजमध्ये तयार झालेला आहे. तर हा बॅकचा पार्ट तयार झालेला आहे. फ्रंटचा पार्ट घेतलाय आणि त्याला झिप लावून घ्यायची आहे. इथे झिप लावून घेतलेली आहे. 13 बाय 14 इंचाचा एक कॉटनचं लाइनिंग घेतलेलं आहे आणि ते इथे झिपच्या वरच्या बाजूने लावून घ्यायचं आहे. इथे लावून घेतलं. अशा पद्धतीने लावल्यामुळे आतल्या बाजूने कुठलेच धागे दोरे झिपचे दिसत नाहीत. ते आता टर्न करून घ्यायचं आहे आणि झिपच्या दुसऱ्या बाजूला दुसरा जो बॅक साईडचा पीस आहे तो लावून घ्यायचा आहे. हा पीस अटॅच करून घेतला. त्याच्यानंतर असं टर्न करायचं आहे आणि या साईडला इथे दुसरं जे कॉटनचं लाइनिंग आहे ते लावून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही कटच्या झिप ज्या आहेत त्यातमध्ये जातील. हे लाइनिंग इथे अटॅच करून घेतलं. हे जोडल्यानंतर हे अशा प्रकारे दिसेल. दोन्ही साईडच्या ज्या झिपची मार्जिन आहे ती आतल्या बाजूने जाईल आणि आतल्या बाजूने एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल. आता इथे रनर घालून घेतला. दोन्ही अस्तर एका बाजूला आले पाहिजेत आणि दोन्ही मेन फॅब्रिक दुसऱ्या बाजूला आले पाहिजे अशा प्रकारे ठेवायचं आहे. त्यानंतर मध्ये इथे थोडंसं मार्किंग करून घेतलं. एवढ्या भागामध्ये आपल्याला स्टिच करायचं नाही आहे. त्याच्या चारही बाजूंनी स्टिच करून घ्यायचं आहे. डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि मधला जो स्पेस आहे तो ओपन ठेवलेला आहे. इथे चारही कॉर्नरला 2 बाय 2चा एक स्क्वेअर ड्रॉ करून घ्यायचा आहे. आडवं 2 इंच आणि उभं 2 इंच असं मार्किंग मी चारही बाजूंना करून घेतलं. त्याच्यामुळे आपला बेस तयार होईल. इथे चारही कॉर्नर कटिंग करून घ्यायचे. कटिंग झाल्यानंतर चारही कॉर्नरला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. कडेने अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचे. त्याच्यावर डबल शिलाई द्यायची आहे. असं मी चारही कॉर्नरला करून घेतलं. इथला जो रिकामा स्पेस आहे तिथून बॅक सरळ करून घ्यायची आहे आणि अस्तर आतल्या साईडने घालून घ्यायचं आहे. जे रिकामी जागा आहे तिथे स्टिच करून घ्यायचे. तर या पद्धतीने स्टिच केल्यामुळे अगदी फिनिशिंगमध्ये आपली हँडबॅग जी आहे ती तयार होते. कुठलेच धागेदोरे इथे दिसत नाही. ही जी ओपन जागा होती तिथे स्टिच करून घेतलं आणि इथून वरच्या बाजूने अगदी कडेने झिपच्या एक दाब शिलाई देऊन घेतली. अशी ही सुंदर खणाची हँडबॅग तयार झालेली आहे. अशा प्रकारे स्टिच केलं तर आतून कुठलेच धागेदोरे दिसत नाही. बेसही छान तयार झालेला आहे आणि आतमधून सुद्धा फिनिशिंग खूप छान दिसते. व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल.
याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर ते सुद्धा व्हिजिट करून बघू शकता. बॅग कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.